हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, नवीन घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करायला आपण सगळेजण मेहनत करत असतो. आज मी अशाच एका अभिनेत्याच्या घरी आली आहे. तो अभिनेता आहे अक्षय केळकर. तर त्याच्या घराची झलक आपण सोशल मीडियाच्याद्वारे बघितली आहे थोडीफार, पण त्या घराचं स्वप्न कसं पूर्ण केलं किंवा प्रत्येक एलिमेंट त्याने कसा तयार केला, काय टच त्याने दिलेत स्वतःचे, हे सगळं आपण गप्पा मारतो यासोबत. चला जाऊया अक्षयच्या घरी. या. हॅलो, हाय. आम्हाला येता येताच ही जी तुझी नेमप्लेट आहे बिग बॉसची दिसलेली आहे. सो त्याच्यावरून हिंट द्यायची गरजच नव्हती, कळलं की अक्षयचं घर आहे. खूप भारी, म्हणजे डोर मला असं वाटतं की राजवाड्यात मी एंटर करते का. अरे खूप भारी. वा, येता येताच विठुरायाचं दर्शन. तुझ्या घरातली संपूर्ण घरातली म्हणजे एक अशी महत्त्वाची आणि एकदम अशी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विठुरायाची मूर्ती. आम्हाला ह्या मूर्तीबद्दल ऐकायचं, कारण का कसं सुचलं आपण इंटिरियरमध्ये विठुरायाची मूर्ती ॲड करूया आणि किती फॉलो करतोस तू विठुरायाला किंवा किती भक्ती करतोस? म्हणजे खरं तर म्हणजे असं मंदिर एकमेव वाटतं मला, जिकडे गेल्यानंतर आपण खूप विचार करतो की काही मागावं त्याच्याकडनं, देवाकडनं, आणि हक्काने मागितलं पाहिजे. असं काही नाही की मी देवाकडनं काही मागत नाही. जर आपण आईवडिलांकडनं लहानपणापासून हट्टाने मागत आलो तर आपण त्यांना जर आईवडील मानतो तर बिंदास मागितलं पाहिजे की भाई मेरे को ये चाहिए. आणि हे हक्काचं मैत्रीचं नातं जर तुमच्याबरोबर त्याचं असेल ना तर तुम्हाला गोष्टी नक्की मिळतात. पण मी याच्याकडे नेहमी जातो तेव्हा फक्त एकमेव विठ्ठल माझा असा आहे की त्याच्याकडे गेल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याचे डोळे बंद असतात, पण तो जी काही त्याची नजर आहे ना ती मला जाणवते त्या मंदिरात. त्यामुळे माझं असं होतं की विठ्ठलाची मूर्ती आपल्या घरात असलीच पाहिजे. सो मी खूप स्ट्रगल केला. मग मला 18 इंची मिळत होती, मग मला अमुक, पण ही 30 इंची मला कुठेच मिळत नव्हती आणि खूप कष्ट केले मी त्यासाठी. पंढरपूर फिरलो, आळंदीत मी चौकशी केली. मग फायनली मला एका ठिकाणी ती मूर्ती मिळाली आणि ती एकमेव होती आणि मग मी ती आणली. सो अशी गोष्ट आहे याची. आणि माझी जागा ठरली होती की तो इथे असेल, म्हणजे इकडे जेव्हा सनसेट होतो ना तेव्हा त्याच्यावर असा करेक्ट प्रकाश असा खाली 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 जातो. सो ते खूप भारी व्हिज्युअल आहे. खरंय. पण घर घ्यायचं किंवा हा सगळा विचार आपण सगळे करतो, पण त्याचा पुढचा विचार जो असतो ना की आपण कसं हे डेकोरेट करणार आहे किंवा काय करणार आहे, हे तुझं आधीपासून डन होतं. म्हणजे बॅक ऑफ द माइंड सुरू होतं की आपण भारी सजवायचं आहे. माझं एकच होतं की जेव्हा केव्हा मी घर घेईन ना तेव्हा इंटिरियरला प्रचंड खर्च करेन. कारण आतापर्यंत बॅचलर राहिल्यामुळे किंवा कळव्यात राहिल्यामुळे ती छोटीशी गादी, तोच बेड घेऊन आपण सगळीकडे जाणार, त्याच गोष्टी घेऊन जाणार. सो हे खूपच वेगळी वियर्ड गोष्ट आहे माझी की मी तो बेड इथे आणला, तो तोडला इथेच आणि म्हटलं आता नवीन, आता सगळ्या गोष्टी नवीन. मी माझ्या पेंटिंगसुद्धा नवीन ठेवणार आहे. सगळ्या पेंटिंगसुद्धा जुन्या तशाच ठेवून, काही एक दोन आहेत ज्या नवीन आहेत त्याच मी या घरात लावल्या. आणि पेंटिंग सुद्धा बोललास तर ही पेंटिंग सुद्धा तू केली आहेस हाताची. म्हणजे कशी ही सुरुवात होती तुझी पेंटिंगची किंवा ती आवड? आणि नंतर मग तू मला म्हणालास की तू आणि तुझा मित्र त्यांनी मिळून सगळं हे आयडिएशन श्रीकांत जाधव आणि मी केलं. कारण श्रीकांत आणि मी पहिलं आर्टमध्ये काम करत होतो, तो आजही करतोय. आज तो इंटेरियर पूर्ण फुल फ्लेश करतोय. त्याच्या आधी आम्ही गणपती डेकोरेशन म्हणजे मखर बनवणं किंवा गणपतीचे सेटअप करणं, आणि ते छोटे छोटे नाही, 70 फूट 72 फूट 40 फूट हाईटचे. सो 18 फुटी घोड्यावर चढून स्प्रे गनने कॉम्प्रेसरने कलर करणं वगैरे या सगळ्या गोष्टी लहानपणापासून करत आलो मी. आणि मग पेंटिंगची आवड होती. पेंटिंगमध्ये थोडंसं एज्युकेशन पूर्ण केलं मी रहिजामधनं. तर त्याच्यानंतर मग ॲक्टिंग क्षेत्राकडे वळलो आणि मग ते करिअर झालं. मला माहीत नव्हतं की करिअर. सो मग त्या आवडी निवडी नशिबाने आवडीच राहिल्या, त्या कुठेतरी माझ्या कमर्शियल होत्या राहिल्या. सो आता घरात आपल्या आवडीनिवडी मी पूर्ण करतोय. खरंय. पण ही जी एक वाईब आहे किंवा एक महाराष्ट्रीयन कल्चर दाखवणारं तुझं हे घर आहे मला असं दिसतंय. तर आपण आहे ना, मला सगळं एक्सप्लेन कर, कारण का ही एक एस्थेटिक पार्ट हा झाला आणि इथे तू हे जे आपण वाड्याला ज्या खिडक्या असतात तशा टाईपमध्ये तू हे केलंस. तर तुझं आधी ठरलं होतं की ट्रेडिशनल टाईपमध्ये करायचं किंवा 100%? माझं पहिल्यापासून ठरलं होतं की मराठमोळं इंटेरियर असलं पाहिजे. खरं तर फार खर्चिक आहे ती गोष्ट, अतिप्रचंड खर्चिक आहे. आता मला कळतं की जुने वाडे, जुने राजवाडे. मला राज ठाकरेंचं म्हणणं नेहमी पटतं. ते स्वतः एक चांगले व्हिज्युअलायझर आहेत, सेम कमर्शियल फील्डमधले आहेत, अप्लाइड आर्ट केलं त्यांनी जे मधनं.
सो त्यांचं विजन जे काय आहे की शहरांचं एक टेक्स्चर असतं, गावाचं एक टेक्स्चर असतं, ते टेक्स्चर कुठेतरी हरवत चाललंय. आणि ही जे जपण्याचा प्रयत्न करतोय, काही जपलं नाहीये ह्याच्यात, काही मी मोठे तीर मारले नाहीयेत. खरं तर पूर्वीच्या लोकांनी जे वास्तुशास्त्राचा अभ्यास केलाय आणि या सगळ्या गोष्टी क्रिएट करण्याचे जे काही प्रयत्न केले ना, तिथे 0.1% सुद्धा आपण तितकं सुंदर काम आत्ताचे करत नाही आहोत. ही खंत आहे खूप मोठी. आणि सो मला असं वाटतं की किमान आपलं थोडंफार तरी तसं वाड्यावालं मराठमोळं लुक असलं पाहिजे. म्हणून मी विचार केला की जेवढं जमेल, जेवढं परवडेल तेवढं आपण हे करूया. येस, पण प्रत्येक म्हणजे लहानपणापासून आपल्याला ते एक फॅसिनेशन असतं ना की वाड्यांमध्ये लोक कसे राहिले असतील पूर्वीचे किंवा ते कसं असेल. तर तुला पण फॅसिनेशन एक आहे, मला एकंदरीत ह्या सगळ्या याच्यावरून दिसतंय. करेक्ट, खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. म्हणजे मला आवडेल, मध्ये आपण बघायचो ना वाडे मोठे. मला आजही आवडेल की दापोलीत माझी दुसरं आयुष्यात ड्रीम हेच असेल की दापोलीत कोकणात माझं चौपाकी वाडा असला पाहिजे, छान त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे आणि तिथे राहून मी सेटल होईल आणि मग इकडे कधी कामाला आलो तर या घरात येईन. गुराखी पण चालेल तिकडे ना, एकदम आराम की जिंदगी. हा, म्हणजे ते गोडावरण भात खायचं, त्या आराम खुर्चीवर बसायचं. इथे आराम खुर्चीला जागा नाही, मुळात इथे मुंबईत आरामालाच जागा नाही, तर कसल्या खुर्च्या मिळतात. इथे फक्त खुर्च्यांसाठी भांडण आहेत, बाकी काहीच नाहीये. क्या बात आहे. बरं, हे जे एक अँटी क्लॉक पण मला दिसतंय, हे म्हणजे खूप शोधकाम केलेलं दिसतंय तुम्हाला. तर हे सांग ना मला, कुठून घेतलं? हे चोर बाजारात नाही घेतलंय, कारण चोर बाजाराची माझा अगदीच कॉलेज लाईफ पासून संबंध आहे आणि जनरली ते तुम्हाला फायबरचं मिळतं. सो हे प्रॉपर मेटल बॉडीचं आहे आणि ते मी मेटल बॉडीच आणलं. चोर बाजारात आम्ही कॉलेजमध्ये असताना जायचो, म्हणजे पोस्टर कलरच्या बॉटल तेव्हा 25 रुपयाला होती, ती आम्हाला 5 रुपयात मिळायची तिकडनं. स्टेलरच्या पेन्सिल स्वस्त मिळायच्या, सो त्यासाठी आम्ही जायचो. सो चोर बाजाराची जुनं जात आहे. आता चोर बाजार पण नाही राहिलंय. ते पण आहे. बरं, आता आपण ना थोडंसं म्हणजे मला टी-व्ही युनिट जो तुझा आहे, म्हणजे घरी आल्यावर एकदम असा थिएटरचा फील किंवा वेब सिरीज तू बघत असशील बऱ्याच ना. सो हा तुझा फेवरेट पार्ट म्हणूया आपण, टेलिव्हिजन. काय सांगशील आम्हाला ह्या मागचं? आणि हे जे तू युनिट सेट केलंस, फुल वुडन वाईब आहे म्हणजे एकदम अशी. आणि बाप्पाची मूर्ती ऑफकोर्स. करेक्ट. सो बाप्पाची मूर्ती आता मी जेव्हापासून रेंटल राहतो तेव्हापासून ती आहे, साधारणतः 2 वर्ष झाली त्याला, त्याच्या आधीपासून राहतोय, पण ती माझ्यावर आहे. आणि हा टी-व्ही युनिट म्हणजे आई सुद्धा आज टी व्ही बघते तर ती मोबाईलवर बघते. आमच्याकडे पहिल्यापासून टी व्ही नव्हता, सो हा मोठा टी व्ही मी घेतला डायरेक्ट. इतका मोठा टी व्ही की म्हटलं की आता डोळ्यात गेलो पाहिजे अक्षय केळकर तुझ्या. आणि तू जेव्हा केव्हा बघशील ना अक्षय केळकर डोळ्यात गेला पाहिजे. सो म्हटलं मोठा टी व्ही घेऊया. आई जेव्हा केव्हा घरी येते तेव्हा ती सगळे एपिसोड्स, मग स्वामींची सिरियल असो, आध्यात्मिक सिरियल असो किंवा माझी सिरियल असो, त्या सगळ्या बघून ती अशी तृप्त होते. म्हणजे तुझे आणि श्रीचे जे रोमॅन्टिक सीन्स असतात, आईला डायरेक्ट टीव्ही बंद करावाच लागत असेल. नाही का, आम्ही टेलिव्हिजनवर एवढं नाही दाखवत. येतील हळूहळू, म्हणजे येतील बघूया. जरा पिल्लू सोडावं लागेल ना. पिल्लू सोडावं, खरंय, येतीलच लवकरच. पण तुम्ही असं नाही करणार, तुम्ही असं करणार याची खात्री देतो. क्या बात आहे. तर म्हणजे खूप छान सेटअप केलंयस, वुडन वाईब आहे. आणि इथे ही जी माऊ आहे हे पण खूप क्यूट दिसतंय, म्हणजे एकदम डिटेलिंग आणि हे सगळं खूप विचारपूर्वक तू हे सगळं केलंयस ना. हो, विचारपूर्वक म्हणजे खरं ते विचारपूर्वक नाही केलंय. बऱ्याचदा कॅनव्हास समोर ठेवल्यानंतर असं बनत जातं ना ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, तसं होत गेलंय. अजिबात मी किंवा श्रीकांतने आत्ता असं डिझाईन करूया तसं डिझाईन करूया असं नाही. बजेट एक XYZ होता, मग थोडे अजून काढणारे, जे आम्ही पूर्वी करायचो अजून काढणारे, मग आपण हा पण कोपरा सजवूया, तो पण कोपरा. सो असं करत 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 हे अख्खं घर बनलेलं आहे. चिता ठेवलाय, छान स्पीकर, मोठे मोठे स्पीकर आयुष्यात घेतले, अगदी घर दणाणून सोडतो मी. हा असा सोफा पुढे घेतो, मग 4 पाय असे टाकायचे असे मस्त आणि मग बघायचं. वा. आणि हा एक कॉर्नर एक खूप भारी आहे, हे पण पेंटिंग तू मीच केलंय. वा. स्वामींचा इथे फोटो सुद्धा आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी. ऑफकोर्स तू आधी बोलला होतास की तिच्यासाठी एक वेगळी जागा करणार आहे. खरे, पण तिला हक्काची जागा आत्ता मिळाली. नाही तर तिची बदलती जागा होती, सो हक्काची जागा तिला आत्ता मिळाली. भारी. पण अक्षय, कधीपासून म्हणजे तू हे ड्रीम प्रत्येकाचं असतं की मुंबईत आपल्या हक्काचं घर व्हावं, आणि
कलाकार म्हणून किंवा एक कॉमन मॅन म्हणून प्रत्येकाचं ना ड्रीम खूप एक मोठं ड्रीम विचारलं तर म्हणजे मुंबईत घर. खरं कधी ह्या घराचा विचार केलास आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या? आय गेस बिग बॉसचा मोठा हातभार असेल त्या. 1,00,000% म्हणजे केलेल्या सगळ्याच कामांचा हातभार आहे. टू बी फ्रँक म्हणजे नीमा, भाकरवडी किंवा त्यानंतर बिग बॉस किंवा ढोलकी, प्रत्येक गोष्टीने थोडेफार पैसे दिलेले आहेत आणि त्या पैसे वापरता आले पाहिजेत असं बऱ्याचदा वाटतं मला. लहानपणापासून ते शिक्षण आईकडनं मला मिळालं की आलेले पैसे न उडवता ते सेव्ह करून कसे वापरायचे. सो त्यामुळे हे शक्य झालं आणि अजूनही EMI आहेत बाकी. घर माझ्या नावावर असलं तरी पण ते 100% पूर्ण होतील, कारण मिळालेले पैसे सेव्हिंग कसे करावे हे आईने शिकवल्यामुळे. आणि इच्छा होती मुंबईत घर घ्यायची, पण ती बाप्पाच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने लवकर इतक्या पूर्ण झाली हे मी स्वप्नात सुद्धा विज्युअल नव्हते केलं. कारण आणि मला असं आठवतं की आपण अनेक मुलाखतीमध्ये तुझं तू बोललायस की हक्काचं घर हे प्रत्येकाचं ड्रीम असतं आणि हे झालंय फायनली. मला खूप आनंद होतो की आपण हा सेगमेंट करतोय, तुझी होम टूर करतोय. म्हणजे झोपाळा म्हटल्यावर म्हणजे मी कोकणातले असल्यामुळे झोपाळा म्हणजे आमच्या गावी तर पाहिजेच पाहिजे. तर मला हे खूप भारी वाटतं की तू हा एक एलिमेंट ठेवलायस घरात. इथे किती वेळ मिळतो का तुला निवांतपणे एकदम ह्या झोपाळ्यावर झोके घ्यायला? रमाने मला सांगितलं होतं जेव्हा हे घर घेतलं तेव्हा, आणि जेव्हा मी इंटिरियर करत होतो तेव्हा मला तिने सांगितलं होतं की पैशांचं टेन्शन घेऊ नको, तुला जितका खर्च करावा असं वाटतं तितका कर. आयुष्यात आपण लग्न पाहिजे तर छोटं करू. आपण मला खात्री आहे की जेव्हा हे घर पूर्ण होईल ना तेव्हा तुला घरात बसायला सुद्धा वेळ नसेल. आणि लिटरली ते खरं झालंय ग. मी खरंच या झोपाळ्यावर फार वेळ नाही बसलोय. पण तिचे आशीर्वाद असेच पूर्ण होऊ दे की मला नाही वेळ मिळाला सध्या तरी चालेल या झोपाळ्यावर बसायला. तिचा या घरातला कुठला फेवरेट एलिमेंट आहे किंवा झोपाळा? हा, तिचा, आईचा, सगळ्यांचाच झोपाळा आहे. आणि तू बनवलास पण एका व्यक्तीपुरताच ना. एकालाच एकावेळी मान मिळाला पाहिजे. एकावेळी एकच. महाराष्ट्र दाखवणारा प्रत्येक असं एक खिडकीमध्ये असं एका बाजूला सगळे वारकरी. आणि हे आमच्याच बिल्डिंग मधले जोशी म्हणून आहेत, त्यांनी ही मला या घरात दिलेली पहिली भेट आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवून मला ते दिले. सो ते खूपच कमाल आहे. आणि अजून एक छान वारकऱ्यांचा सेट मला एक गिफ्ट आलाय, तो मी सध्या नाही ठेवलाय पण ठेवेन लवकरच. क्या बात आहे. बरं, आता घराचा विषय सुरूच आहे, पण कधी आणतोयस रमाला? काही कळेल ते पण लवकरच. ओके, काय आता फार उशीर नाही. क्या आता वय निघून चालले, आई सतत म्हणते. आणि महाराजांचा आशीर्वाद तर असलाच पाहिजे. 100%. किती कडक. आणि म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक मराठी घरांमध्ये ना एक फ्रेम किंवा एखादी मूर्ती तरी असतेच महाराजांची, आणि तो सर्वात हायलाईट आहे. खरंय. मूर्तीबद्दल काय सांगशील मला? ही मूर्ती म्हणजे ऑफकोर्स मी जसं विठ्ठलाची एक सुंदर मूर्ती, मला जशीच तशी प्रतिकृती हवी होती, सो मी तशी मिळवली. मग ते मी आईच्या साड्या कापून ते मी सजवलं, त्याला धोतर मी स्वतःच्या हाताने नेसवलं किंवा पगडी घातली त्याला. सो माझा हाच विचार होता की महाराजांची मूर्ती कमाल असली पाहिजे, त्याची ॲनाटॉमी, त्यांचा चेहरा, त्यांचा करारीपणा त्या मूर्तीत असलाच पाहिजे. सो ती तशीच्या तशी मूर्ती मला श्रीकांतच्या कृपेने मिळाली आणि त्याच्याकडची मूर्ती मी घेऊन आलोय सध्या. त्याला म्हटलं तुला नाही मिळणार आहे, सो ही माझ्याकडेच राहणार आहे. आणि ती खूपच सुंदर आहे, म्हणजे खूपच रेखीव आहे, त्यांचा चेहरा खूप कमाल बोलतोय. सो मला असा तो करारीपणा आणि ती ऊर्जा त्यांच्याकडे पाहिलं की तरी लगेच मिळते. खरं. आणि श्रीकांतला मला भेटावं, म्हणजे तुझा मित्र कोण आहे, इतकं डोकं लावलंय त्यांनी तुझ्या सोबत मिळून, तर त्याला भेटायला खरंच आवडेल. सो म्हणजे हा काउच पण तू त्या थीम वाईज सगळं सेट केलंयस ना, एकदम कम्फर्टेबल. म्हणजे इथे पण एक ट्रेडिशनल एलिमेंट तुझा आहे. करेक्ट. पिलोच्या कव्हर पासून सगळं करेक्ट. कमाल. थँक्यू. बरं, हे सगळं ठीक आहे, पण किचनला एंट्री कुठे आहे? किचनला एंट्री खुफिया एंट्री आहे, खुफिया डोर है वो. तर ही किचनची एंट्री आहे खरं तर. सो भाई, इकडनं किचन आणि इकडनं माझी आई.
म्हणजे हे खरंच म्हणजे कुठून ढकलायचं किंवा काय, मी तेच विचार करत होते की कुठे असेल किचन. म्हणजे एकदम खुफिया रस्ताच आहे मला असं वाटतंय. म्हणजे मी बघत होते की कुठून एंट्री असेल किंवा काय आम्हाला ते पूर्वी दाखवत असायचं ना की किल्ल्यात किंवा राजवाड्यात एक असा डोअर असायचा, खजाना, शाही खजाना. सो तर आपण तर खाली जाऊ शकत नाही असं काहीतरी, सो इकडनंच केलं. येस, वा, चला किचन बघूया. ये तो खुफिया रास्ते से हम एंटर कर चुके हैं किचन मध्ये, जिथून म्हणजे असं मला वाटतं की जिथून पोटाचा तू रस्ता. म्हटलीस ना मग खजिना, सो तो खजिना हा असतो मुंबईच्या घरांमध्ये, Yes. जिथे सुखाचं 2 वेळचं जेवण जरी मिळालं ना तरी माणूस सुखी असतो. तो हा खजिना. येस, आणि एंटर केल्यावरच एक जिथे बोलतो ना लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तुझी पेंटिंग. अगेन ही अक्षयनी काढलेली पेंटिंग आहे, म्हणजे कमाल आहे. आता ह्या सेगमेंटमध्ये मला कमाल हा शब्द इतक्यांदा बोलते ना की मलाही सवय लागणार आहे असं वाटतंय. सो किचन खूप कोझी आहे, आणि म्हणजे मुंबईच्या ठिकाणी असं आवाढव्य किचन तर पॉसिबलच नाही, पण तरी तू बरीच स्पेस अक्वायर करायचा प्रयत्न केलास. फ्रीज तर आहेच. मला जरा सांग तुझं काय थिंकिंग होतं. 3 शेगडीचा गॅस आहे आणि सध्या मी गॅसवर आहे, म्हणजे गॅसच्या बाजूला आहे. आणि काय नाही, मी सध्यापुरती चहा बनवतो किंवा कधीतरी पनीरची भाजी बनवतो. पूर्वी खूप जेवण वगैरे बनवायचो मित्रमैत्रिणींसाठी. तर ते एक दिवस अशी पार्टी झाली होती की अक्षा मस्त भाकऱ्या आणि भाजी सो मी बनवली होती, आणि मग सगळेजण आले. मग ती खूप अतिरिक्त भांडी झाली, अतिरिक्त भाकऱ्या झाल्या, आणि मग मला आईची आठवण आली की नाही बाबा, हे आपल्याकडनं जमणार नाही आहे. आणि मग तेव्हा मला कळलं, मी जेव्हा का म्हणतो आई माझा अमुक मित्र आहे जेवायला कर, तेव्हा आई सांगते अरे आयत्यावेळी खूप प्रॉब्लेम होतो रे. सो मला तेव्हा कळलं की मला आधी माहीत असून सुद्धा किती प्रॉब्लेम होतो. सो त्याच्यानंतर मी ठरवलं स्विगी जिंदाबाद. पण खरं आहे, म्हणजे आपल्या अंगावर जेव्हा पडतं तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कळतात ना. सो आता बऱ्याच गोष्टी रिअलाईज झाल्या असतील. किराणापासून घरात काय भरायचं आहे, किती दमछाक होते, घरातलं काय सामान संपलंय, किंवा टॉयलेटरीजपासून सगळं बघणं. मग नाही, मला तर ती सवय झाली, कारण मी पूर्वीपासून असं घर सांभाळत आलोय. म्हणजे जेव्हा मी कळव्याला राहायचो 8-10 वर्षापूर्वी आईबरोबर आणि पप्पांबरोबर, तेव्हा आई माझ्या हातात टॉवेलसुद्धा द्यायची. तू जेव्हा भेटशील तेव्हा ती सांगेल की इतका हा माणूस म्हणजे इतका आळशी होता की त्याला हातात टॉवेल द्यावा लागायचा, आणि तिला टेन्शन होतं की हा कसा सर्वाईव्ह करेल. पण मी केलं इझिली सर्वाईव्ह. मला थोडेसे कष्ट पडले, पण ते थोडेसेच होते, आणि मला जमलं की करू शकतो, मी एकटा राहू शकतो, छान स्वतः करू शकतो. आजही मी म्हणजे गोरेगावला आई पप्पांकडे जातो तेव्हा असं ती गादी पकडतो आणि असं झोपतो, आणि तेव्हा म्हणते आता का नाही कचरा काढत तू या घरचा, आता का नाही रे तू कपडे धुवत, मला सांगतो ती आई पॅन्ट धुवू ना. आणि तिकडे कसं बरोबर सगळं करतो, कचरा काढतो, कोणी बसलं की लगेच ते पांढरे हा तिथे नको बसू, नवीन हा तिथे नको करू. सो ते चालू असतं. सो आई आणि पप्पांकडे गेलं की असं जरा असं चल नाही काय ते माहेरी गेल्यासारखं असतं. माहेरी आलं. पण किती ओसीडी आहे तुला, म्हणजे अरे बराच भयंकर. माझ्या घरचं कोणी काही येऊन हलवावं की माझे असे लुक जातात ना की तो परत येईल का असे त्याला शंका देते. सो माझंही तसंच आहे, म्हणून मी जरा बघून साईडला असं बसत होते की मलाच ओसीडी आहे, तर या व्यक्तीला किती असेल. नाही अगं मी नाही असं तुला काही बोलणार नाही तरी पण रे, म्हणजे एवढं म्हणजे असं चकचकीत घर आहे ना की कुठे काय आपल्यामुळेच डाग नको लागायला अशी भीती वाटते मी मला. प्रयत्न करतो. अजिबात मी बॅचलर जरी असलो तरी बॅचलर राहण्याचा कधीच प्रयत्न केला. याआधी सुद्धा मी बऱ्याचदा माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं घर म्हणून व्लॉग जे टाकलेले होते बिग बॉसच्या आधी, ते सुद्धा भाड्याचे जरी असले तरी तो मालक येऊन खुश व्हायचा की क्या बात आहे, क्या पेंटिंग्स यार तुम्हारी, असं वगैरे खूपदा झालेलं आहे. आणि त्याचं बघून असं व्हायचं की माझ्यापेक्षा चांगलं डेव्हलप्स तू, त्यामुळे मी घर पहिल्यापासून सुंदरच होतो. अगं जिथे राहतो तिथे ते त्याची रूम नाही झाली पाहिजे, खोली नाही राहिली पाहिजे, ते घर वाटलं पाहिजे. मग तुम्ही बॅचलर राहा, तुम्ही 4 पोरांबरोबर राहा, 5 पोरांबरोबर राहायचो मी, किंवा एकटे राहा, तुम्ही छान ठेवणं गरजेचं आहे. बरं, या किचनला तुझा किती सहवास मिळतो, तर म्हणजे रोज डेली तुझं रुटीन काय असतं? खूप. अरे मी सकाळी उठल्या मी तुला सांगतो, पाणी प्यायच्या आधी चहा लागतो मला. सो फ्रीज उघडायचं, दूध काढायचं, चहा बनवायचा, चहा प्यायचा, हे माझं रुटीन आहे. संध्याकाळी चहाशिवाय नाही. आणि चहा किचनमध्ये सध्या भांडी घासायची, कचरा टाकायचा, हे सगळं किचनमधनं एवढंच सध्या मी काम करतोय. फार नाही काम करत, पण एवढं काम करतोय मी. आणि तुला सांगतो की ते म्हणतात ना विटा रचल्या जातात आणि घर बांधून पाहावं, हे मी खरंच केलेलं आयुष्यात. माझ्या गाडीमध्ये, एवढ्या चांगल्या गाडीमध्ये मी सिमेंटच्या गोण्या आणल्यात, मी रेती आणली, मी 4 महिने इथे उभं राहून काम केलं आहे.
4 महिने हे जे काही काम चालू होतं, म्हणजे आईसुद्धा तुला किस्सा सांगेल की मी ती एकच हिरव्या कलरची पॅन्ट घालून यायचो आणि हाफ टी शर्ट आणि असं डोक्याला बांधून. तेव्हा मला लोक म्हणायची या बिल्डिंगमध्ये, अक्षय केळकर. मग शेवटी तो वॉचमॅन म्हटला, ती हिरवी पॅन्ट एकच पॅन्ट आहे का तुमच्याकडे? तुम्ही सेलिब्रिटी ना. म्हटलं अहो ते कामगार म्हणून मी काम करतोय म्हणलं इथे, काय रोज पॅन्ट घालून येऊ नवीन. सो हे घर बांधताना अतिशय मनापासून खूप कष्ट करून सगळ्या गोष्टी 4 पैसे कसे वाचतील, मग ते गोष्टी स्वतः आणल्यात ना कन्स्ट्रक्ट करताना, की इकडनं सिमेंट मिळते, इकडनं रेती मिळते, इकडनं पिवळी मिळते, इकडनं काळी नको आहे आपल्याला, सो पण पिवळी आवडूया. मग ते किती होतं ट्रान्सपोर्टचे? 1500 टेम्पोला. माझी गाडी खराब झाली तरी चालेल, मी तिच्यावर खर्च करेन, एकदाच धुवून काढेन. सो अशा सगळ्या गोष्टी छान केलेल्या आहेत मी मनापासून. क्या बात आहे. आणि मनापासून केलेलं खरंच दिसतंय. तुला अनेक जण म्हणाले असेल ना की किती सुंदर अरे डेकोरेट खूप केलंयस जण तू घर. खूप जण खूप प्रचंड. आता प्रत्येकाला आता- बोलवायचंय मला. बरं, मी एकदम लकी समजते की बाबा आम्ही तुला विचारलं आणि मी म्हणजे एकदम लवकर चान्स मिळाला आपल्याला म्हणजे तुझं घर बघायला. सो ते एक लकी समजते. अरे बापरे, कुठे असतं तुझं? थांब इथे ना. सो हे किचन झालं अक्षयचं. बेडरूम तुला अजून डेकोरेट करायची तुझ्या पद्धतीने. Correct. सो आपण ती आता बघणार नाही आहोत. त्यासाठी आपण वेगळा एक सेगमेंट करूयात. बेडरूम नाही, पेंटिंग Paintings. लावशील ते फक्त पेंटिंग बेडरूम माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल लवकरच. लवकरच. बेडरूम मधले हे तू दाखवू शकते जरा काहीतरी वेगळं, बॅचलरचं फिलिंग असल्यावर आहे ते. वॉन्ट टू बी वाईट. ओके, या इकडे या. हे बॅचलर असल्याचं फिलिंग जरा हे बघा. जुन्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मी. बेडरूमच्या दरवाज्यावर फक्त एवढंच लिहिलं आणि बाजूला लगेच. हा. पण हे लवकरच निघणार आहे ना. अरे हो रे. स्टे ट्यून्ड. घर बघायचं फायनली माझी इच्छा पूर्ण झाली आहे. पण हे घर घेणं जी प्रोसेस असते ना, खूप टायरिंग किंवा खूप अशी विचार करावा लागतो की कुठे इन्व्हेस्ट करायचं आणि काय. ह्या सगळ्या जर्नीमध्ये कोणत्या मित्रांनी किंवा कोणी जास्त साथ दिली हे आवर्जून आठवतात? म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचे सगळेच मित्रांनी मला ते की ले रे तू एकदा विहिरीत पडला की तुला पोहता येतं आणि तुझ्यात ती डेअरिंग आहे आणि तू ते करू शकतोस, असं सगळ्यांनी पाठबळ दिलं होतं. पण प्रथमेश परब मला प्रचंड मागे लागला होता आयुष्यात की हे बाबा करणार आहे असं वगैरे. सो त्याच्यामुळे आणि अजून सुधीर दादा म्हणून आहेत आणि बरीच जण आहेत अशी की ज्यांनी खूप फोर्स केला की कर कर कर. आणि पाठिंबा म्हणजे रमा, कृणाल आणि अजून बरेच मंडळी आहेत, बरेच खूप जवळचे मित्र आहेत की कर रे तू करूच शकतो या सगळ्या गोष्टी. सो त्यांच्या कृपेने हे घर झालेलं आहे. आणि आई आणि पप्पांनी सुद्धा खूप सपोर्ट केला की कर 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 म्हणून. तेच मेन असतं ना की आईबाबांचा विश्वास लागतो. कारण त्यांचा पहिल्यापासून विश्वास आहे, त्यांनी कधीच मला कुठल्याच गोष्टीला अडवलं नाही आहे. मग ते होतं ना की सामान्य घरातनं आल्यानंतर की बाबा तू ॲक्टिंग क्षेत्रापासून लांब आहे. सो ॲक्टिंग क्षेत्र तरी आता लोकांना कळते की रीलच्या माध्यमातून लोक पैसे कमवतात किंवा टेलिव्हिजनवर काम करून सिनेमामधनं 4 पैसे मिळतात. सो चित्रकार होणं हे अतिसामान्य गरिबीच म्हणेन मी, त्या कुटुंबात अशक्य आहे. म्हणजे लोकांनी लगेच की बाबा तू कर. पण माझ्या आई आणि पप्पांनी कधीच मला किंवा श्रद्धाला विचारलं नाही की तू काय करणार आहेस, मग पुढे पैसे कसे कमवणार. त्यांना माहिती होतं की दोघं बरी पोरं जन्माला आपण दिले आणि चांगले संस्कार केलेत, त्यामुळे ते होऊनच जाईल. अक्षय, कमाल आहे तुझं हे घर. सॉरी, कमाल आहे तुझं हे घर. चांगलं होतं.
तर मला खूप दिवसांपासून इच्छा होती की अक्षयचं घर बघायचं आहे. सोशल मीडियावर तर आम्ही बघितलं, पण प्रत्येक गोष्टीला तुझा टच किंवा तुझं एक थॉट प्रोसेस आम्हाला जाणून घ्यायची होती. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता होतीच आणि तू तर लाडका आहे सगळ्यांचा. तर आज प्रेक्षकांना काय सांगशील, कारण का प्रत्येक जणांना कुठेतरी स्ट्रगल करत असतं, घर घ्यायचं आहे किंवा खूप प्रेशर असतं. एक अडल्ट म्हणून तू जे फेस केलं आहेस या पूर्ण प्रोसेसमध्ये, तो एक काय सल्ला किंवा एक काय बोलतो आपण टिप्पणी देऊ इच्छितोस तुझ्या प्रेक्षकांना? नाही, कसं आहे, आपण विहिरीत पडल्याशिवाय पोहता येत नाही हे जे काही लहानपणापासून ऐकत आलो आहे, तोच प्रयत्न माझा आहे. टिप्पणी देण्यात का मी काही मोठा नाही की माझी 50 घरं झाली आहेत आणि मग मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माझाही पहिला अनुभव आहे, पहिलं घर आहे, पण मी ते एन्जॉय करतो आहे आणि ही पुण्याही कुठेतरी कामी आले म्हणून हे माझ्या पदरी पडलं असावं. सो तुम्हीसुद्धा डेअरिंग करा, पण प्रॅक्टिकल होऊन डेअरिंग करा, नाहीतर अंगाशी यायला वेळ लागणार नाही, कारण EMI नावाचा राक्षस आपल्या फारच जवळ आहे. सो मी केली आहे ही डेअरिंग आणि विहिरीत मी पडलो आहे आणि कदाचित मला चांगलं पोहता येईल. थँक्यू अक्षय, आणि आपण पुन्हा भेटत राहूच नक्कीच. आणि असेच छान गप्पा मारू. तुम्हाला अक्षयचं घर कसं वाटलंय आणि कोणता पोर्शन किंवा सेक्शन जास्त आवडलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. कोपरा. कोपरा हा जो शब्द आहे ना, त्यात गंमत आहे. कोपरा. येस, थँक्यू सो मच अक्षय. थँक्यू.